दिवसाची सुरुवात बरोबर. बऱ्याच वेळेस काही लोक कामानिमित्त आपलं गाव सोडून शहरामध्ये जातात. बरीच वर्ष त्या ठिकाणीमध्ये राहतात. आपलं गाव, आपलं नदी, आपल्या गावची, त्यानंतर आपलं घर, आपलं शेत, हे सगळं त्यांना सर्व सोडून, त्यांचं खेळायचं मैदान हे सर्व सोडून ते त्या आठवणीमध्ये फक्त राहतात. आणि काही जण परदेशामध्ये निघून जातात आणि मग 15-20 वर्षांनी मग ते परत आपल्या गावाकडे येतात. परंतु ज्यावेळेस ज्या अपेक्षेने त्या गावामध्ये परत येतात त्याप्रमाणे त्यांना दिसत नाही. त्या ठिकाणी त्यांचं मैदान त्या ठिकाणी दिसत नाही त्यांना. त्या ठिकाणी एखादी मोठी फॅक्टरी निर्माण झालेली असते, एक मोठी वसाहत निर्माण झालेली असते. त्यांचं घर पडून गेलेलं असतं, त्या ठिकाणी सगळं जंगल झालेलं असतं. नदीवर आता धरण बांधलेलं असतं, त्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी सगळं कंपाऊंड करून घेतलेलं असतं आणि सर्व काही बदलून घेतलेलं असतं. पूर्वीची जशी गोष्ट होती, त्यांचे ज्या आठवणी होत्या, तिथली कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी राहिलेली नसते. आपले आयुष्यसुद्धा ह्याचप्रमाणे आहे. कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये पूर्वीसारखी राहत नाही. बघा, स्तोत्र 103 मध्ये दावीद राजा काय म्हणत आहे? तो म्हणतो की माणसाचं आयुष्य हे गवतासारखं आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो, वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते. आपल्या जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट बदलत नाही आणि ती म्हणजे देवाचं प्रेम. देवाचं आपल्याबरोबरचं प्रेम ते कधीही बदलत नाही. कारण पुढील वचनामध्ये दावीद राजा हे म्हणतो की परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते. परमेश्वराचं प्रेम हे कधीही बदलत नाही. आपलं वय वाढत जाईल, आपलं आयुष्य बदलत जाईल, परंतु देवाचं प्रेम तसंच राहणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 100 आणि 5वं वचन, Psalm 100 and verse 5. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.